आम्हाला प्रशासकीय लेवलला पोलीस स्टेशन असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, अशा वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अडवणूक केली जात होती, अजूनही चालू आहे. अशा प्रकारच्या अडचणी चालू आहेत. राष्ट्रवादी पक्षाने तुमची अडवणूक केली म्हणून तुम्ही त्या पक्षात जाता. कारखान्याला मदत पाहिजे असेल तर आमच्याकडे या, नाहीतर मदत करणार नाही असं सांगितल्यामुळे तुम्ही त्या पक्षात निघालाय का? नाही, खरं तर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो, खरं तर हा ज्यावेळी विषय सुरुवातीला चालू झाला, मुश्रीफ साहेबांकडे आम्ही ह्या विषयी गेलो होतो भेटायला. मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय त्यांच्या हातर्कीत येत नाही, त्याला अजितदादा पवार असतील किंवा CM साहेबांना भेटावं लागलं. मग अजितदादांची भेटण्याची आम्ही वेळ घेतली. त्यांना भेटायला गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्ये सांगितलं होतं की ह्या कारखान्याला आम्ही मदत करतो आणि NCDCचं लोन अप्रुव्हल झाल्यानंतर जी राज्य शासनाची शासकीय हमी असते ती अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच त्याला मदत करतो म्हणून सांगितलं आणि ती केली. PM साहेब पण 2014 ते पोलीस विरोधी पक्षात पण होते, विरोधक होते, पण त्यांनी असा निर्णय घेतला नाही. त्यावेळी पण त्रास झालाच असेल कार्यकर्त्यांना वगैरे, पण त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही, पण तुम्ही मात्र हा निर्णय घेतला. कसं आहे, PM साहेब असताना आम्हाला आम्ही कार्यकर्त्यांना ह्या गोष्टींची जग बसत नव्हती. PM साहेबांच्या नावामुळे असेल, PM साहेबांच्या ज्या काही ओळखी होत्या किंवा PM साहेबांचं जे राजकीय वलय होतं त्याच्यामुळं आम्हाला एवढा त्यावेळी त्रास झाला नव्हता. दुर्दैवानं आज आमच्यामध्ये PM साहेब नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव जो झाला आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता राजकारणाची सगळी समीकरणं बदलल्यात राज्यामध्ये. या कालखंडामध्ये हयात गांधी घराण्यावर प्रेम करून अनेक पराभवाचे घाव सोसून प्रत्येक वेळेला मानहानी सोसून एकनिष्ठ राहिलेले PM साहेब आज आपल्यामध्ये नाही आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा एकाकी पडलेला गट सावरायला काँग्रेस सक्षम नव्हता असं म्हणायचं का? काँग्रेसबद्दल मला काय तसं मी बोलू शकणार नाही आहे, कारण का माझ्या वडील आणि माझे नेते PM साहेबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य या पक्षामध्ये घालवलं. गांधी घराण्यावरचं त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेली 32-33 वर्ष सद्भावना दौड आम्ही करतो आहे. खरं तर आजसुद्धा आम्ही सकाळी आमच्या सूतगिरणीवरती तो राजीवजी गांधी जयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडला आणि ही पद्धत अशीच चालू आम्ही ठेवणारी आहे. फक्त ज्या काही घडामोडी झाल्या किंवा जे काय आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागला आहे आणि एकंदरीत गेल्या 8-10 महिन्यामध्ये ही खतखत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फार होती आणि पक्षांतराचा निर्णय हा ॲक्च्युली अजितदादांनी आम्हाला नेमकं त्यावेळी बोलवलं, तर ही चर्चा आमच्या कार्यकर्त्यांच्यात बरेच दिवस चालू होती. अगदी निवडणुकीच्या निकालानंतरच ज्या प्रकारे हे सगळं घडून आलं त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा पहिल्यापासूनच चालू होती. ज्यावेळी काँग्रेस सोडायचा तुम्ही निर्णय घेतला त्यावेळी काँग्रेसचे इथले जिल्ह्यातले दिग्गज नेते आहेत संदेश पाटील, त्यांच्याबरोबर या संदर्भात काही चर्चा तुम्ही केली होती का? त्यांना तुम्ही हा निर्णय सांगितला होता? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे 40 वर्ष 45 वर्ष करवीर तालुका करवीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा निष्ठावंत मतदारसंघ PM साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ते आज 55 वर्ष 60 वर्ष 65 वर्ष झालेले काही कार्यकर्ते आहेत करवीर तालुक्यात, विशेषतः पोग्यापासून पुढं परिसर तुला पूर्ण पट्टा आहे कांचनवाडी तिथे सगळा काँग्रेसचा. तिथल्या सगळ्या लोकांना पारंपरिक ज्यांनी किती वागणं आणि काहीतरी PM साहेबांचा निष्ठा केली त्या सगळ्यांशी तुम्ही काँग्रेस सोडायच्या अगोदर चर्चा केली? हे ज्यावेळी अजितदादांना चर्चा करून आम्ही भेटून आलो असं ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये आलं त्यावेळी मला बंटी साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं. त्यानंतर मी आणि माझे भाऊ राजेश पाटील आम्ही बंटी साहेबांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्यातून असं मत येतं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका. तर त्यावेळी आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतो आहे, त्यांची चर्चा करतो आहे आणि जे काही कार्यकर्ते बोलतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. तिथून पुढे गेल्या 15-20 दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद वाईज असेल, तालुका वाईज आमचे करवीर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद, पन्हाळा तालुका
गगनबावडा आणि राधानगरी आमचा कारखान्याचा जो कार्यक्षेत्र होतो, या सगळ्या तालुक्यांमध्ये गट वाईज आणि तालुका जिल्हा परिषद वाईज आम्ही मिटिंग घेतल्या, लोकांशी चर्चा केली, लोकांचं मत ऐकून घेतलं आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय लावला.